आपला टॉपिक आहे हायगेन्स वेव्ह थेअरी ऑफ लाईट. हायगेन्स वेव्ह थेअरी ऑफ लाईट. मी तुम्हाला सांगितलं होतं की सर आयझॅक न्यूटननी 1675 मध्ये त्याची जी थेअरी आहे ती पब्लिश केली होती. त्याच्या 3 वर्षानंतर 1678 मध्ये ख्रिश्चियन हायगेन हा एक सायंटिस्ट आला, फिजिसिस्ट होता, फिजिक्सचा सायंटिस्ट होता, ज्याने ही वेव्ह थेअरी पुटअप केली. त्याच्या म्हणण्यानुसार लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह. लाईट जो आहे तो वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करतो, म्हणजे न्यूटनच्या टोटली अगेन्स्टमध्ये. न्यूटनने सांगितलं होतं की लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ पार्टिकल, याने म्हटलं की लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह. मग याच्या थेअरीचे काय काय अझम्पशन्स आहेत ते अझम्पशन्स या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. मग याचा फर्स्ट टॉपिक आहे आपला अझम्पशन्स ऑफ हायगेन्स वेव्ह थेअरी ऑफ लाईट. म्हणजे ही थेअरी पुटअप करताना त्यांनी कोणकोणत्या गोष्टी अज्युम केल्या, त्या अज्युम केलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. मग आता नंबर 1 पहिला पॉईंट आहे त्या थेअरीचा. यांनी काय अज्युम केलं? नंबर 1 फर्स्ट वन, अकॉर्डिंग टू हिज थेअरी द लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह. द लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह. याने जे सजेस्ट केलं की लाईट जो आहे तो वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करतो आणि तो वेव्हचा कोणता फॉर्म आहे तो आहे लॉन्जिट्युडनल. पण पुढे चालून हे लक्षात आलं की लाईट ही वेव्ह आहे, पण ती लॉन्जिट्युडनल वेव्ह नाही, ती ट्रान्सवर्स वेव्ह आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ती मेकॅनिकल वेव्हही नाही, ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे. लेटर ऑन पुढे प्रूव्ह झालं. पण लाईटचं वेव्ह नेचर कोणी मांडलं सगळ्यात पहिले तर हायगेन्सचंच नाव येईल, हे लक्षात घ्याल. कारण वेव्हचा कोणताही टाईप सांगू, पण त्यांनी हे सजेस्ट केलं की लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह. लाईट ही वेव्हच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करतो, म्हणून या ठिकाणी लाईटचं वेव्ह नेचर एक्सप्लेन करणारा फर्स्ट सायंटिस्ट होता असं म्हटलं आहे. मग याच्या थेअरीचा पहिला पॉईंट, द लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह. द लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह. दिस इज द फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट याच्या थेअरीचा, सेकंड अझम्पशन. मग या लाईट वेव्ह आल्या कुठून? ठरलं अजून एक की लाईटचे वेगवेगळे कलर आले कुठून. मग त्याच्या म्हणण्यानुसार द डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट वेव्हलेंथ. द डिफरंट कलर्स ऑफ लाईट are due to different wavelengths. लाईटच्या वेगवेगळ्या वेव्हलेंथमुळे वेगवेगळे कलर्स तयार होतात असं त्याचं म्हणणं होतं. द डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट वेव्हलेंथ. ॲज द वेव्हलेंथ डिफर्स द कलर ऑल्सो डिफर्स. म्हणजे वेव्हलेंथ बदलली, लाईटचा कलर बदलतो. आणि हे आतापर्यंत तरी ट्रू आहे. व्हायलेट लाईट जो आहे, रेनबोमधले जे कलर आहेत विबजॉर, व्हायलेटपासून तर रेडपर्यंत, हे वेगवेगळे कलर का तयार होतात? कारण वेव्हलेंथ वेगवेगळी आहे. व्हायलेट कलर घेतला तर व्हायलेट कलरची जी वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथ नियरली 3500 अँगस्ट्रॉम युनिटच्या जवळपास आहे. ॲप्रॉक्सिमेट म्हणतोय मी, ॲक्च्युली ती व्हॅरी होते. एक बँड असतो त्याचा, पण मिडल पोर्शनमध्ये ती 3500 अँगस्ट्रॉम युनिटच्या जवळपास येते. आणि रेड कलरचा जो लाईट आहे त्याची वेव्हलेंथ जी आहे ती वेव्हलेंथ 7500 अँगस्ट्रॉम युनिटच्या जवळपास आहे मॅक्झिमम. म्हणजे आता अर्थ, हे लाईटचे जे वेगवेगळे कलर आहेत ते कलर कशामुळे तयार झाले? वेगवेगळ्या वेव्हलेंथमुळे. 1 अँगस्ट्रॉम युनिट मीन्स 10 to the power -10 मीटर. 1 अँगस्ट्रॉम युनिट मीन्स 10 to the power -10 मीटर. म्हणजे व्हायलेट लाईटची वेव्हलेंथ जी आहे ती अप्रॉक्सिमेट 3500 अँगस्ट्रॉम युनिट आहे. रेड लाईटची 7500 अँगस्ट्रॉम युनिट आहे. मग बाकीचे कलर काय आहे? तर बाकीच्या कलरची वेव्हलेंथ ही इंटरमिजिएट आहे, यांच्या मधात आहे. जसं ब्ल्यू लाईट म्हटलं तर 5400च्या जवळपास आहे. येलो लाईट म्हटलं तर 64च्या जवळपास, 6400च्या जवळपास आहे. म्हणजे आता अर्थ ह्या वेगवेगळे कलर जे आहेत ते तयार होऊन राहिले. कशामुळे तयार होऊन राहिले? बिकॉज देअर वेव्हलेंथ व्हॅरीज. दे हॅव डिफरंट वेव्हलेंथ, देअरफॉर देअर कलर्स आर डिफरंट. वेव्हलेंथ म्हणजे का ऑलरेडी बघितलं, एका वेव्हची लेंथ, एक वेव्ह पूर्ण झाली
मग त्याला वेवलेंथ म्हणतो आपण, झालेलं ऑलरेडी. मग डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट वेवलेंथ. दिस इज द सेकंड पॉईंट ऑफ हिस थेअरी. त्याच्या थेअरीचा सेकंड पॉईंट आहे किंवा सेकंड अझम्पशन आहे. त्यानंतर पुढे थर्ड अझम्पशन आहे त्या थेअरीचा. मग लाईट ह्या लॉन्जिट्युडनल वेव्ज आहेत. लॉन्जिट्युडनल वेव्ज आहेत म्हणजे मेकॅनिकल वेव्ज आहेत, कारण त्यावेळेला तर फक्त वेवचा एकच प्रकार माहीत होता, तो म्हणजे मेकॅनिकल वेव. मेकॅनिकल वेव म्हणजे ज्याला मीडियममधून ट्रॅव्हल करावं लागतं, ज्याला मीडियमची मदत घ्यावं लागतो. मग प्रश्न तयार झाला, जर लाईट वेव्ज ह्या मेकॅनिकल वेव्ज असतील किंवा लॉन्जिट्युडनल वेव्ज असतील तर त्याला मीडियम लागेल, माध्यम लागेल. जसं मी बोलून राहिलो, माझा आवाज हवेमधनं ट्रॅव्हल करतो आहे कारण एअर हा मीडियम म्हणून बिहेव करतो. मग तसंच लाईटला ट्रॅव्हलिंगला मदत करणारा कोणतं मीडियम आहे? मग त्यांनी सजेस्ट केलं, देर इज अ प्रेझन्स ऑफ ल्युमिनिफेरस इथर एव्हरीवेअर इन द युनिवर्स. द ल्युमिनिफेरस इथर act as a medium for propagation of light. म्हणजे लाईटच्या प्रॉपगेशनसाठी ल्युमिनिफेरस इथर नावाचा जो सबस्टन्स आहे तो सबस्टन्स मीडियम म्हणून ॲक्ट होतो, तो मीडियम म्हणून हेल्प करतो, मदत करतो. त्याचं म्हणणं होतं की ल्युमिनिफेरस इथर नावाचा जो सबस्टन्स आहे तो सबस्टन्स युनिवर्समध्ये प्रत्येक ठिकाणी प्रेझेंट आहे. मग तो अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये आहे, अर्थच्या ॲटमॉस्फिअरच्या बाहेरही आहे, सनच्या जवळपासही आहे, मूनच्याही जवळपास आहे. दॅट मीन्स देर इज अ सबस्टन्स कॉल्ड ॲज ल्युमिनिफेरस इथर. हा एक हायपोथेटिकल मीडियम त्यांनी कन्सिडर केला. हायपोथेटिकल म्हणजे गृहीत धरलेला त्यांनी मीडियम आहे, तो प्रेझेंट आहे नाही, काय वाद झाले ते पुढे बघू. पण त्यांनी एक हायपोथेटिकल मीडियम कन्सिडर केलं. एक हायपोथेटिकल मीडियम त्यांनी सजेस्ट केलं की ल्युमिनिफेरस इथर ॲक्ट ॲज अ मीडियम फॉर द प्रॉपगेशन ऑफ लाईट. लाईटच्या प्रॉपगेशनसाठी ल्युमिनिफेरस इथर नावाचा जो सबस्टन्स आहे तो मीडियम म्हणून स्वतःला ॲक्ट करतो, तो मीडियम म्हणून हेल्प करतो. आणि इट इज अ हायपोथेटिकल मीडियम. हे हायपोथेटिकल मीडियम आहे. दॅट मीन्स द ख्रिश्चियन हायगेस सजेस्टेड ए हायपोथेटिकल मीडियम कॉल्ड ॲज ल्युमिनिफेरस इथर. ख्रिश्चियन हायगेननी एक हायपोथेटिकल मीडियम सजेस्ट केलं, ज्या मीडियमला ल्युमिनिफेरस इथर त्यांनी नाव दिलं. आणि त्याच्या म्हणण्यानुसार युनिवर्समध्ये हा सबस्टन्स, हा मीडियम पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे तेवढ्या पर्सेंटेजमध्ये प्रेझेंट आहे. मग याच्या प्रॉपर्टीज काय? तर त्यांनी सांगितलं, इट हॅज अ प्रॉपर्टी ऑफ परफेक्ट ट्रान्सपरंसी, झिरो डेन्सिटी अँड परफेक्ट इलॅस्टिसिटी. 3 प्रॉपर्टी सांगितल्या त्यांनी. हा मीडियम परफेक्टली ट्रान्सपरंट आहे, हा मीडियम परफेक्टली ट्रान्सपरंट आहे, याची झिरो डेन्सिटी आहे. आणि नंबर 3 पॉईंट, तिसरा पॉईंट, इट हॅज अ परफेक्ट इलॅस्टिसिटी. परफेक्ट ट्रान्सपरन्सी आहे म्हणजे जसं एअर, हवा आहे, हवा ही परफेक्ट ट्रान्सपरंट आहे. ट्रान्सपरंट आहे म्हणजे आपण एक दुसऱ्याला पाहू शकतो हवेमधून. मग तसंच या मीडियममधून आपण एक दुसऱ्याला पाहू शकतो. परफेक्ट ट्रान्सपरंटी नंबर 1. सेकंड पॉईंट त्यांनी सजेस्ट केला, नंबर 2 पॉईंट त्यांनी सजेस्ट केला, इट हॅज अ झिरो डेन्सिटी. झिरो डेन्सिटी आहे म्हणजे हा डिटेक्ट होणार नाही असं त्याचं म्हणणं होतं. आणि लास्ट वन, इट हॅज अ परफेक्ट इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी परफेक्ट आहे याची, म्हणजे मीडियममधनं वेव्स प्रॉपगेट होत असेल तर हा वेवनुसार व्हायब्रेट होईल, वेव निघून गेली, हा परत जसा तसा होऊन जाईल. इट हॅज ए परफेक्ट ट्रान्सपरन्सी, झिरो डेन्सिटी अँड परफेक्ट इलॅस्टिसिटी. इट हॅज ए 3 प्रॉपर्टीज. याच्या 3 प्रॉपर्टीज त्यांनी सजेस्ट केल्या. आणि लास्ट पॉईंट याच्या थेअरीचा पॉईंट नंबर 4. चौथा पॉईंट काय सजेस्ट करतो पहा. The velocity of light in rare medium is greater than the velocity of light in denser medium. The velocity of light in rare medium is greater than the velocity of light in denser medium. म्हणजे लाईटची रेअर मीडियममधली वेलॉसिटी ही जास्त असते, डेन्सर मीडियममधली वेलॉसिटी ही कमी असते. The velocity of light in rare medium is greater than the velocity of light in denser medium. रेअर मीडियममधली वेलॉसिटी जास्त आहे, डेन्सर मीडियममधली वेलॉसिटी कमी आहे असं त्याचं म्हणणं होतं. द वेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन द वेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. म्हणजे लाईट रे हा जसजसा डेन्सर मीडियममध्ये जाईल तसतसं स्पीड कमी 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 होईल. हवेमध्ये आहे, व्हॅक्यूममध्ये आहे, स्पीड सर्वात जास्त. एअरमध्ये आला थोडासा स्पीड व्हॅरी होईल, कमी होईल. वॉटरमध्ये गेला स्पीड अजून कमी होईल, ग्लासमध्ये गेला अजून स्पीड कमी होईल, डायमंडमध्ये गेला अजून स्पीड कमी होईल. का? कारण आपण डेन्सर मीडियमकडे चाललो. डेन्सर मीडियमकडे चाललो म्हणजे स्पीड कमी होणं.
रेअर मीडियममध्ये स्पीड जास्त आहे. न्यूटनच्या अगेन्स्टमध्ये होता याचा हा पॉईंट. म्हणून याची थेरी लवकर ॲक्सेप्ट केल्या गेली नाही. न्यूटननी टोटली याच्या 3 वर्षाआधी याच्या सांगितलं होतं की डेन्सर मीडियममधली स्पीड जास्त आहे, रेअर मीडियममधली स्पीड कमी आहे. आणि याचं म्हणणं होतं रेअर मीडियममधली स्पीड जास्त आहे. कॉन्ट्रॅडिक्शन होतं दोघांचं. पण न्यूटनचे इन्व्हेन्शन जेवढे महत्त्वाचे होते की त्यामुळे लोकांनी त्याची थेरी ॲक्सेप्ट केली. याची थेरी थोडीशी मागे पडली. पण 150 वर्षानंतर ज्यावेळेला ॲक्च्युली लाईटची वेलॉसिटी मोजण्यात आली त्यावेळेला लक्षात आलं की याची थेरी परफेक्ट आहे. द वेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन द वेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. हे खरं आहे हे लक्षात आलं आणि मग याच्या थेरीचा अभ्यास सुरू झाला परत. म्हणजे 150 वर्षानंतर याला न्याय मिळाला. तर हे झालं याच्या थेरीचे काही महत्त्वाचे अझम्पशन्स. अजून सांगता येईल आपल्याला. वी गेट द सेन्सेशन ऑफ लाईट वेन दिस लाईट रेज एंटर इन अवर आय अँड फॉल्स ऑन रॅटिना. ज्या वेळेला ह्या लाईट वेव्ज आपल्या डोळ्याच्या आतमध्ये जातात, रॅटिनावर आपटतात, त्यावेळेला आपल्याला लाईटचं सेन्सेशन होतं. ही सुद्धा एक प्रॉपर्टी सांगता येईल आपल्याला. पण ते निग्लेजिबल प्रॉपर्टी आहे. 4च प्रॉपर्टी याच्या महत्त्वाच्या आहेत. दीज आर द 4 प्रॉपर्टी. फर्स्ट प्रॉपर्टी, द लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्स. नंबर 2, the different colors of light are due to the different wavelength. Number 3, the luminiferous ether act as a medium for the propagation of light. Or the Christian Huygens suggested a hypothetical medium called as luminiferous ether. This luminiferous ether helped as a medium for the propagation of light. And the last, the velocity of light in rare medium is greater than the velocity of light in denser medium. मग आता याच्या थेरीचे ॲडव्हान्टेजेस काय आणि याच्या थेरीचे डिसॲडव्हान्टेजेस काय. मग आता याच्या थेरीच्या ॲडव्हान्टेजेसमध्ये ॲडव्हान्टेजेस ऑफ हायगेन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. हायगेनच्या वेव्ह थेरीचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ते ॲडव्हान्टेजेस आपल्याला बघायचे आहेत. द ॲडव्हान्टेजेस ऑफ हायगेन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. द ॲडव्हान्टेजेस ऑफ हायगेन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. मग आता यामध्ये नंबर 1 पहिला पॉईंट, फर्स्ट पॉईंट सांगता येईल आपल्याला. याच्या थेरीचा महत्त्वाचा ॲडव्हान्टेज कोणता? हा ॲडव्हान्टेज आहे याचा जे न्यूटनच्या अगेन्स्ट त्यांनी सांगितलं होतं. The major advantage of his theory is the velocity of light in rare medium is greater than the velocity of light in denser medium. लाईटची रेअर मीडियममधली वेलॉसिटी जास्त असते, डेन्सर मीडियममधली कमी असते. दिस इज द मेजर ॲडव्हान्टेज ऑफ हिज थेरी. याच्या थेरीचा महत्त्वाचा ॲडव्हान्टेज होता, मोठा ॲडव्हान्टेज होता. द वेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन द वेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. हा याच्या थेरीचा महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे. कारण हे पुढे प्रॅक्टिकली प्रूव्ह करण्यात आलं की यांनी जे सांगितलेलं आहे न्यूटनच्या अगेन्स्टमध्ये जाऊन यांनी सांगितलेलं आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढे सेकंड पॉईंट याच्या थेरीचा ॲडव्हान्टेजेस. नंबर 2 ॲडव्हान्टेज. दुसरा ॲडव्हान्टेज तुम्हाला या ठिकाणी सांगता येईल की हा लाईटच्या सेव्हरल फिनॉमिनॉन एक्सप्लेन करतो. युझिंग दिस थेअरी वी कॅन एक्सप्लेन द नंबर ऑफ फिनॉमिनॉन जस्ट लाईक रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, simultaneous refraction and refraction, diffraction, double refraction, interference, ह्या सगळ्या फिनॉमिनॉन लाईटच्या जवळपास 90% फिनॉमिनॉनचं एक्सप्लेनेशन तुम्हाला हायगेनच्या वेव्ह थेरीवरनं देता येतं. This theory can explain reflection, refraction, diffraction, double refraction, interference आणि याच्याच बरोबर सायमल्टेनियस रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन. म्हणजे जे न्यूटनच्या थेरीचे ड्रॉबॅक होते ते याचे ॲडव्हान्टेजेस आहेत किंवा जे न्यूटनच्या थेरीचे डिसॲडव्हान्टेजेस होते ते याच्या थेरीचे ॲडव्हान्टेजेस आहेत. This Huygens wave theory can explain reflection of light, diffraction of light, diffraction of light, double refraction of light, interference of light. आता तुम्ही म्हणाल्या सगळ्या फिनॉमिनॉन काय, सगळ्यांचा स्टडी करायचा आहे. पेशन्स, बी पेशन्स ठेवा. सगळ्या फिनॉमिनॉनचा स्टडी आहे आपल्याला. दीज आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ हिज थेरी. याच्या थेरीचे हे महत्त्वाचे ॲडव्हान्टेजेस आहेत.
मग आता याच्या थिअरीचे डिसएडव्हान्टेजेस कोणते? द डिसएडव्हान्टेजेस ऑफ हायगेन्स वेव्ह थेअरी ऑफ लाईट. जे न्यूटनच्या थेअरीचे ॲडव्हान्टेजेस आहेत ते याच्या थेअरीचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. त्यातल्या त्यात याच्या थेअरीचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक कोणता आहे हे जे त्यांनी थर्ड स्टेटमेंट केलं होतं, अब्सेन्स ऑफ ल्युमिनिफेरस इथर. अब्सेन्स ऑफ ल्युमिनिफेरस इथर इज द मेजर ड्रॉबॅक ऑफ हिज थेअरी. याच्या थेअरीचा हा एक महत्त्वाचा ड्रॉबॅक आहे, मेजर ड्रॉबॅक आहे हा. यांनी सजेस्ट केला, बऱ्याच सायंटिस्टनी प्रयत्न केले, हा शोधून काढायचा, हा सबस्टन्स शोधून काढायचा प्रयत्न केला, पण हा सबस्टन्स कोणालाच सापडला नाही. याचं म्हणणं होतं झिरो डेन्सिटी आहे, पण जगात असा कोणताच सबस्टन्स नाही ज्याला झिरो डेन्सिटी आहे. एअर हॅज ऑल्सो सम डेन्सिटी, हवेलाही डेन्सिटी आहे. त्याच्यामुळे जगात असा कोणताच पदार्थ नाही ज्याला डेन्सिटी नाही आहे. ज्याने जे झिरो डेन्सिटी सांगितलं होतं ते चुकीचं होतं. द अब्सेन्स ऑफ ल्युमिनिफेरस इथर इज द मेजर ड्रॉबॅक ऑफ हिज थेअरी. याच्या थेअरीचा सर्वात मोठा ड्रॉबॅक कोणता आहे? जसं सगळ्यात मोठा फायदा हा होता, पण सगळ्यात मोठा ड्रॉबॅक हा होता. पण पुढे चालून हेही लक्षात आलं की हा पॉईंट महत्त्वाचाच नाही. का नाही? कारण याने जे सजेस्ट केलं होतं हे चुकीचं होतं. ह्या लॉजिट्युडनल वेव्ज नाहीत, ह्या मेकॅनिकल वेव्ज नाहीत, ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला मीडियमची गरजच पडत नाही. पण हे 19व्या शतकाच्या सुरुवातीला किंवा 19व्या शतकाच्या ज्या शेवटचा पार्ट आहे म्हणजे 1890च्या जवळपास हे लक्षात आलं, ज्या वेळेला मॅक्सवेलनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक थेअरी मांडली लाईटची. आणि त्यांनी सजेस्ट केलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला मीडियमची गरज नसते. मग त्याचा हा पॉईंट चुकीचा होता, म्हणून पुढचा पॉईंट त्याला सांगायची गरज पडली. ॲक्च्युली इथं जर आपण करेक्शन केलं की लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आला म्हणजे संपलं, मीडियमची गरजच नाही. मग मीडियम पाहिजेच नाही, कारण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आर द वेव्ज विच डू नॉट रिक्वायर एनी मीडियम फॉर देअर प्रॉपगेशन. ज्यांना कोणत्याही प्रकारच्या मीडियमची गरज पडत नाही अशा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात, न मीडियमची गरजच नाही आहे. पण हा याच्या थेअरीचा ड्रॉबॅक राहीलच, कारण यांनी जी थेअरी मांडली त्याच्यानुसार हा ड्रॉबॅक आहे याच्या थेअरीचा. त्याच्यानंतर पुढे सेकंड वन, दिस थेअरी कॅन नॉट एक्सप्लेन द रेक्टिलिनियर प्रॉपगेशन ऑफ लाईट. दिस थेअरी कॅनॉट एक्सप्लेन द रेक्टिलिनियर प्रॉपगेशन ऑफ लाईट. लाईटचं जे रेक्टिलिनियर प्रॉपगेशन होतं ते एक्सप्लेन करू शकत नाही याची थेअरी, कारण याने म्हटलं की लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह. मग लाईट वेव्हसारखी जाताना दिसायला पाहिजे. ॲक्च्युली तर लाईट स्ट्रेट जाताना दिसतो आपल्याला, आणि याने सांगितलं की लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह. मग इथं एक कॉन्ट्रॅडिक्शन तयार झालं की लाईट जर आपल्याला सरळ जाताना दिसून राहिला तर मग ती वेव्ह कशी झाली. पण ते पुढे चालून तेही लक्षात आलं की लाईट स्ट्रेट जातच नाही आहे, लाईट अशीच जाते, फक्त तो बीम स्ट्रेट जाताना दिसतो. का? कारण त्याची असणारी हाय वेलॉसिटी, लो वेव्हलेंथ. वेलॉसिटी प्रचंड आहे, जी युनिवर्समध्ये कोणालाच अटेंड करणं पॉसिबल नाही, तेवढी वेलॉसिटीने लाईट ट्रॅव्हल करतो. स्पीड जास्त आहे आणि वेव्हलेंथ कमी आहे, त्यामुळे लाईट जरी असा जात असला तरी तो सरळ जाताना दिसतो. जसं फॅन जर एक वेळ फुल स्पीडमध्ये आला त्याचे पाते दिसत नाही आपल्याला, प्लेन सरफेस दिसतो, तसंच लाईटच्या बाबतीत होतं. लाईट हा एवढा स्पीडली ट्रॅव्हल करतो की तो जरी वेव्हसारखा जात असेल तरी तो आपल्याला सरळ जाताना दिसतो. पण हे पुढे चालून प्रूव्ह करण्यात आलं. पण याच्या थेअरीचा हा डिसॲडव्हान्टेज होईलच. दिस थेअरी कॅन नॉट एक्सप्लेन द रेक्टिलिनियर प्रॉपगेशन ऑफ लाईट. आणि लास्ट वन, द थर्ड वन, दिस थेअरी कॅनॉट एक्सप्लेन द पोलरायझेशन. लाईटचं पोलरायझेशन का होतं, कसं होतं ते एक्सप्लेन करता येत नाही, कारण याने सांगितलं लॉजिट्युडनल वेव्ह. लॉजिट्युडनल वेव्हचं पोलरायझेशन करता येत नाही, पण लाईटचं तर पोलरायझेशन करता येतं. आता पोलरायझेशन म्हणजे काय ते लेटर ऑन पाहू आपण. दिस थेअरी कॅनॉट एक्सप्लेन द पोलरायझेशन, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड कॉम्प्टन अँड रामन इफेक्ट. म्हणजे जे ॲडव्हान्टेज आहेत न्यूटनच्या थेअरीचे ते याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. हायगेनच्या वेव्ह थेअरीवरनं तुम्ही पोलरायझेशन ऑफ लाईट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट आणि रामन इफेक्टचं एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही. तर दीज आर द डिसॲडव्हान्टेजेस ऑफ हायगेन्स वेव्ह थेअरी ऑफ लाईट. हे हायगेनच्या वेव्ह थेअरीचे काय झाले, डिसॲडव्हान्टेजेस झाले.
दीज आर द डिसएडव्हान्टेजेस. तर ही झाली हायगेन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट. मग हायगेन्सची वेव्ह थेरी काय सजेस्ट करते पहा, परत रिपीट करतो आहे थोडंसं. त्याच्या थेरीचे 4 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, 4 महत्त्वाचे अझम्पशन्स आहेत. त्यांनी गृहीत धरलं होतं लाईट रेच्या बाबतीत काय काय कन्सिडर केलं होतं की लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह. द डिफरंट कलर्स ऑफ लाईट आर ड्यू टू द डिफरंट वेवलेंथ. द ल्युमिनिफेरस इथर ॲक्ट ॲज अ मीडियम फॉर द प्रॉपगेशन ऑफ लाईट and the velocity of light in rare medium is greater than the velocity of light in denser medium. मग याच्या थेरीचे ॲडव्हान्टेजेस कोणते, डिसॲडव्हान्टेजेस कोणते. याच्या थेरीच्या ॲडव्हान्टेजमध्ये पहिला ॲडव्हान्टेज सांगता येईल द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन रेअर मीडियम इज ग्रेटर दॅन द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन डेन्सर मीडियम. फर्स्ट ॲडव्हान्टेज हा याच्या थेरीचा बिगेस्ट ॲडव्हान्टेज होता. दिस थेरी कॅन एक्सप्लेन रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन, डबल रिफ्रॅक्शन, इंटरफिरन्स यासारख्या फिनॉमिनांचं एक्सप्लेनेशन तुम्हाला याच्या थेरीवरनं देता येतं. त्याच्यानंतर पुढे हे झाले ॲडव्हान्टेजेस. मग याचे डिसॲडव्हान्टेजेस काय, याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत अब्सेन्स ऑफ ल्युमिनिफेरस इथर इज द बिगेस्ट डिसॲडव्हान्टेज ऑफ थेरी. हिच थेरी म्हणजे याने हे सजेस्ट जे केलं होतं की ल्युमिनिफेरस इथर नावाचा सबस्टन्स आहे हा याच्या थेरीचा बिगेस्ट डिसॲडव्हान्टेज आहे. ॲक्च्युली तो प्रेझेंटच नाही आणि याची थेरी लाईटचं रेक्टिलिनियर प्रॉपगेशन एक्सप्लेन करत नाही. लाईटची जी थेरी आहे तर रेक्टिलिनियर प्रॉपगेशन एक्सप्लेन करत नाही. आणि लास्ट वन याच्या थेरीवरनं तुम्हाला पोलरायझेशन आणि फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, कॉम्प्टन इफेक्ट आणि रामन इफेक्टचं एक्सप्लेनेशन देता येत नाही. आता याच्यानंतर हायगेननी लाईटशी रिलेटेड जे कन्सेप्ट डेव्हलप केले जे अजूनपर्यंत सुद्धा वापरले जातात ते कन्सेप्ट आपल्याला बघायचे आहे. म्हणजे विचार करा 17व्या शतकामध्ये 1678मध्ये त्यांनी जे कन्सेप्ट सांगितले होते लाईटचे ते कन्सेप्ट अजूनही वापरले जातात. आणि त्या कन्सेप्टचा वापर करून लाईटचं रिफ्लेक्शन कसं होतं, रिफ्रॅक्शन कसं होतं, लॉज ऑफ रिफ्लेक्शन, लॉज ऑफ रिफ्रॅक्शन हे सगळं प्रूव्ह करता येतं आपल्याला. म्हणजे याची थेरी किती इम्पॉर्टंट होती हे लक्षात घ्या. मग आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला यामध्येच हायगेनने एक कन्सेप्ट डेव्हलप केला होता वेव्ह फ्रंट. तो वेव्ह फ्रंट हा टॉपिक बघू 2 मिनटं. टॉपिक आहे वेव्ह फ्रंट. हा कन्सेप्ट डेव्हलप केला ख्रिश्चियन हायगेननी आणि लाईटचं नेचर एक्सप्लेन करण्यासाठी त्यांनी हा कन्सेप्ट डेव्हलप केला. आता वेव्ह फ्रंट म्हणजे काय, ॲज द नेम सजेस्ट द फ्रंट पोर्शन ऑफ द वेव्ह. वेव्हचा हा फ्रंट पोर्शन आहे. वेव्ह जसजशी पुढे जाईल तसा पुढचा जो पोर्शन आहे तो पुढे 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 सरकत जाईल त्याला वेव्ह फ्रंट म्हणतात. एक्झाम्पलही सांगतो आणि एक्सप्लेनेशनही देतो आणि डेफिनेशनही पाहता येईल आपल्याला. वेव्ह फ्रंट इज द फ्रंट पोर्शन ऑफ द वेव्ह. आता वेव्ह फ्रंटचं एक बेसिक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो जे तुम्हाला इझिली आजूबाजूला दिसतं आणि समजण्यासारखं आहे. वेव्ह फ्रंट कुठं पाहिलेली आहे तेही सजेस्ट सांगतो मी तुम्हाला. स्टील वॉटर आहे, पाणी शांत पाणी असेल आणि तुम्ही त्यात एखादा खडा टाकला, पेबल ड्रॉप केला. एखाद्या टपमध्ये तुम्ही पाणी घेतलं किंवा एखाद्या बकेटमध्ये पाणी घेतलं किंवा एखाद्या ठिकाणी डबकं साचलेलं आहे आणि तुम्ही त्यामध्ये खडा टाकला. जिथं खडा टाकला तिथून सर्कल तयार होतं. ते सर्कल पुढे मोठं होत जातं. हे जे काही सर्कल डेव्हलप होऊन राहिलं दॅट सर्कल इज कॉल्ड ॲज वेव्ह फ्रंट. या सर्कलला वेव्ह फ्रंट म्हटले आहे. दिस सर्कल्स आर कॉल्ड ॲज वेव्ह फ्रंट. तुम्ही जिथं पेबल ड्रॉप करता, जिथं तुम्ही खडा टाकता तिथून एक छोटं सर्कल बाहेर निघतं. हे सर्कल पुढे मोठं होत जातं. हे सर्कल म्हणजे वेव्ह फ्रंट आहे. हे सर्कल काय सजेस्ट करतं आपल्याला, हे सर्कल सजेस्ट करतं की या सोर्सपासून निघालेल्या वेव्स कुठपर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. मी समजा तुम्हाला असं जर म्हटलं की या ठिकाणी ही एक वेव्ह फ्रंट आहे, मी त्याच्याकडे बघितलं त्यावेळेला मला हा एक सर्कल दिसला. हा सर्कल का दिसला, कारण या सोर्सपासून निघालेल्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्ज ॲट ए टाईम एकाच वेळेला या सर्कलपर्यंत येऊन पोहोचल्या. म्हणजे मधातला जो सोर्स आहे त्या सोर्सपासून सगळ्या वेव्ज निघाल्या, वेव्ज सुटल्या आणि त्या वेव्ज ॲट ए टाईम सगळ्या या पॉईंटच्या ठिकाणी आल्या आणि या पॉईंटला कव्हर करणारा हा जो काही सरफेस आहे त्या सरफेसला वेव्ह फ्रंट म्हणतात. दॅट सरफेस इज नोन ॲज लोकस अँड दॅट लोकस इज नोन ॲज वेव्ह फ्रंट. देन व्हॉट इज द वेव्ह फ्रंट? डेफिनेशन काय आहे जी पहा. द लोकस of all the points
at which light waves reaches simultaneously. Light wave reaches simultaneously. वेव्हफ्रंट म्हणजे काय, तर तो लोकस आहे. कशाचा लोकस आहे? पॉईंटचा लोकस आहे. सगळ्या पॉईंटचा लोकस आहे. लोकस म्हणजे सरफेस, कव्हर करणारा सरफेस, ज्याला एन्व्हलप सुद्धा म्हणू शकतो आपण. म्हणजे मी हे पॉईंट घेतले, आता पॉईंट समजा मी या पद्धतीचे घेतले, मग या पॉईंटला कव्हर करणारा हा लोकस. समजा एखाद्याने हे असे पॉईंट घेतले, मग या पॉईंटला कव्हर करणारा हा झाला लोकस. समजा एखाद्याने या पद्धतीचे पॉईंट घेतले, मग या पॉईंटला कव्हर करणारा, हे सगळे पॉईंट कव्हर करा, त्या सरफेसमध्ये आले पाहिजे, हा झाला त्याचा लोकस. मग लोकस म्हणजे काय? लोकस इज अ सरफेस ऑर इट इज अ एन्व्हलप कव्हरिंग ऑल द पॉईंट्स. माझी डेफिनेशन काय आहे? द लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स ॲट विच लाईट वेव्हज रिचेस सायमल्टेनियसली. म्हणजे अशा पॉईंटचा लोकस आहे ज्या पॉईंटच्या ठिकाणी लाईट वेव्हज ह्या एकाच वेळेला येऊन पोहोचलेल्या असतील. झालं काय? सोर्स आहे, त्या सोर्समधून वेव्हज निघाल्या, हा सोर्स आहे, या सोर्समधून ह्या वेव्हज निघाल्या, वेव्हज सुटल्या. वेव्हज तर चारही डायरेक्शनला जातात. वेव्ह ट्रॅव्हल्स इन ऑल डायरेक्शन विच आर पॉसिबल. ज्या काही पॉसिबल डायरेक्शन आहे त्या सगळ्या पॉसिबल डायरेक्शनला या वेव्ह सुटतात, वेव्ह निघतात. मग समजा मी एका सेकंदानंतर याच्याकडे बघितलं, एका सेकंदानंतर बघितलं तर ही वेव्ह इथपर्यंत आली, 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 ही वेव्ह इथपर्यंत आली. म्हणजे हे असे पॉईंट्स आहेत ज्या पॉईंटच्या ठिकाणी वेव्हज ह्या एकाच वेळेला येऊन पोहोचल्या, एका सेकंदानंतर पोहोचल्या. म्हणजे तुम्ही या सोर्सच्या आजूबाजूला जर बघितलं तर तुम्हाला एका सेकंदानंतर ही वेव्ह इथपर्यंत पोहोचलेली असेल, ही वेव्ह इथपर्यंत पोहोचली असेल, ही वेव्ह इथपर्यंत पोहोचली असेल. अशी प्रत्येक वेव्ह ज्या ज्या पॉईंटच्या ठिकाणी पोहोचली त्या पॉईंटला कव्हर करणारा एक एन्व्हलप काढा, त्या पॉईंटला कव्हर करणारा एक सरफेस काढा, अँड दॅट सरफेस इज कॉल्ड ॲज वेव्हफ्रंट. याला काय म्हटलं जातं? वेव्हफ्रंट. The locus of all the points at which the light waves reaches simultaneously. म्हणजे या सगळ्या पॉईंटला कव्हर करणारा तो एक सरफेस आहे ज्या पॉईंटच्या ठिकाणी वेव्हज ह्या सायमल्टेनियसली येऊन पोहोचल्या. सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळेला येऊन पोहोचल्या. सो दॅट ऑल द पॉईंट्स आर इन सेम फेज. ऑल द पॉईंट्स आर इन सेम फेज म्हणजे सगळेचे सगळे पार्टिकल हे सेम फेजमध्ये असायला पाहिजे, जेणेकरून सगळे पार्टिकल सेम फेजमध्ये म्हणजे काय? सगळे क्रेस्टवर जातील, सगळे ट्रफवर जातील, सगळे क्रेस्टवर जातील, सगळे ट्रफवर जातील. म्हणजे हे जे पॉईंट आपण कव्हर केले हे सगळेचे सगळे पॉईंट ॲट अ टाईम वर जातील, सगळे पॉईंट खाली येतील, परत वर जातील. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, निगेटिव्ह एक्स्ट्रीम, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, निगेटिव्ह एक्स्ट्रीम. म्हणजे त्यांचे व्हायब्रेशन सोबत राहतील, म्हणजे सेम फेजमध्ये असतील ते. मीन्स वेव्हफ्रंट इज ए लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स ॲट विच द लाईट वेव्हज रिचेस सायमल्टेनियसली सो दॅट ऑल द पॉईंट्स आर इन द सेम फेज. म्हणजे ह्या अशा पॉईंटचा लोकस आहे, ह्या अशा पॉईंटचा सरफेस आहे ज्या पॉईंटच्या ठिकाणी लाईट वेव्हज ह्या एकाच वेळेला येऊन पोचतात, जेणेकरून सगळेचे सगळे पॉईंट सेम फेजमध्ये असतील. म्हणजे जे पॉईंट सेम फेजमध्ये असतील असंही म्हणता येईल, जे पॉईंट सेम फेजमध्ये असतील त्या ठिकाणी लाईट वेव्हज एकाच वेळेला येऊन पोचतात, आणि त्या पॉईंटला कव्हर करणारा सरफेस किंवा लोकस म्हणजे काय म्हणतो त्याला आपण? वेव्हफ्रंट. मी तुम्हाला वॉटर वेव्हचं एक एक्झाम्पल चांगलं सांगितलं होतं. काय? तुम्ही ज्या वेळेला पाण्यामध्ये पेबल ड्रॉप करता, खळा ड्रॉप करता एखादा, त्यावेळेला वेव्हफ्रंट्स जनरेट होतात. होतं काय? तुम्ही खडा टाकला, छोटं सर्कल तयार झालं. छोटं सर्कल तयार झालं याचा अर्थ काय? ह्या वेव्हज या सोर्सपासून निघाल्या आणि ह्या वेव्हज इथपर्यंत येऊन पोहोचल्या. मग या सगळ्यांना कव्हर करणारा हा जो काही सरफेस आहे ही झाली वेव्हफ्रंट. ही त्या क्षणाची वेव्हफ्रंट आहे. पुढच्या क्षणाला काय होईल? पुढच्या क्षणाला ह्या वेव्हज पुढे जातील.
आणि सायमल्टेनियसली ज्या पॉईंटच्या ठिकाणी पोहोचतील त्याला कव्हर करणारा सरफेस लोकस म्हणजे नवीन वेव्हफ्रंट. ही नवीन वेव्हफ्रंट आहे, ही जुनी वेव्हफ्रंट होती आतमध्ये. मग अजून पुढच्या क्षणाला काय होईल? अजून पुढच्या क्षणाला हे वेव्स अजून पुढे जातील. मग या सगळ्या पॉईंटला कव्हर करणारा जो सरफेस आहे त्याला काय म्हणणार? म्हणजे वेव्हफ्रंट म्हणजे काय? या सगळ्या पॉईंटला कव्हर करणारा सरफेस लोकस. जे पॉईंट सेम फेजमध्ये आहे आणि ज्यांच्या ठिकाणी लाईट वेव्ह या सोबत येऊन पोहोचतात, एकाच वेळेला येऊन पोहोचतात, तर त्याला म्हणतो आपण वेव्हफ्रंट. वेव्हफ्रंटचं बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला रेग्युलर दिसणारं जे एक्झाम्पल आहे ते सांगितलं मी तुम्हाला. जसं पाण्यामध्ये वेव्हज ह्या पुढे पुढे ट्रॅव्हल करून सर्कल तयार होतं, तसंच त्याचं म्हणणं लाईटही तसाच ट्रॅव्हल करतो. घरात जर तुम्ही एखादा बल्ब लावला तर त्या बल्बमधून निघणाऱ्या ज्या वेव्हज आहेत त्या वेव्हज तशाच चारही डायरेक्शनला पसरत जातात आणि ती वेव्हफ्रंटच पुढे 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 जाते. म्हणजे तुम्ही एखादा छोटा बल्ब जर घेतला, मी समजा इथे एखादा बल्ब जर इंडिकेट केला, छोटा लाईट तुम्ही लावलेला आहे, या बल्बमधून एक सर्कल निघेल, ते सर्कल पुढे मोठं स्पिअर म्हणता येईल ॲक्च्युली त्याला, ते मोठं होत जातं. ह्या वेव्हफ्रंट आहेत, ह्या वेव्हफ्रंट पुढे पुढे जातात, लाईट पुढे पुढे जातात. ह्या वेव्हफ्रंट जसजशा पुढे जातील लाईट पुढे पुढे जात राहील इन दिस वे. ते झाला वेव्हफ्रंट. मग वेव्हफ्रंटचे टाईप्स आहेत का? येस, देअर आर 3 टाईप्स ऑफ द वेव्हफ्रंट. वेव्हफ्रंटचे 3 प्रकार पडतात. आहेत भरपूर, पण आपल्याला स्टडीमध्ये 3च टाईप्स आहेत. देअर आर 3 टाईप्स ऑफ द वेव्हफ्रंट. मग आता हे वेव्हफ्रंटचे प्रकार कोणकोणते ते पाहता येतील. शेपनुसार दिले जातात, सोर्सनुसार ते दिले जातात. देअर आर 3 टाईप्स ऑफ द वेव्हफ्रंट. मग आपला नेक्स्ट टॉपिक आहे यामधला टाईप्स ऑफ वेव्हफ्रंट. देअर आर 3 टाईप्स ऑफ द वेव्हफ्रंट. द फर्स्ट वेव्हफ्रंट इज ए स्पेरिकल वेव्हफ्रंट. द वेव्हफ्रंट इन द फॉर्म ऑफ स्फिअर. स्फिअरच्या फॉर्ममध्ये असणारी जी वेव्हफ्रंट असते त्याला स्पेरिकल वेव्हफ्रंट म्हणतात. मग स्पेरिकल वेव्हफ्रंट असते कशी? स्पेरिकल वेव्हफ्रंट ही स्पेरिकल शेपमध्ये असते. स्पेरिकल शेपमध्ये म्हणजे स्फिअर, रबरचा जसा बॉल असतो त्या बॉलच्या शेपमध्ये असतो. त्याचं वैशिष्ट्य काय? तर इट इज इमिटेड बाय द पॉईंट सोर्स ऑफ लाईट. माझी डेफिनेशन काय होईल? द वेव्हफ्रंट इमिटेड बाय point source of light. The wavefront emitted by point source of light. म्हणजे लाईटचा जो पॉईंट सोर्स असतो, छोटा पॉईंटसारखा सोर्स म्हणजे बल्ब किंवा मेणबत्तीचं टोक असे छोटे पॉईंट सोर्स जे असतात, ती जी वेव्हफ्रंट इमिट करतो त्याला स्पेरिकल वेव्हफ्रंट म्हणतो आपण. मग डेफिनेशन काय? द वेव्हफ्रंट इमिटेड बाय द पॉईंट सोर्स ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज स्पेरिकल वेव्हफ्रंट. म्हणजे जर एखादा तुम्ही पॉईंट सोर्स घेतला, यातून छोटा स्पिअर बाहेर पडतो, तो स्पिअर मोठा होत जातो. सर्कल नाही, स्पिअर. दिसताना बोर्डवर सर्कल दिसून राहिलं का? कारण ती 2 डायमेन्शनल डायग्राम आहे. छोटा बल्ब जर घेतला तर त्या बल्बमधून निघणारा छोटा स्पिअर बाहेर निघेल, हे स्पिअर पुढे मोठा होत जाईल. स्पेरिकल बॉलसारखा स्ट्रक्चर राहील आणि तो मोठा होत जाईल चारही डायरेक्शनला. मग अशा प्रकारची जी वेव्हफ्रंट असते त्या वेव्हफ्रंटला आपण कोणती वेव्हफ्रंट म्हणतो? स्पेरिकल वेव्हफ्रंट. आणि स्पेरिकल वेव्हफ्रंटला जर आपण वेव्ह नॉर्मल काढले, वेव्ह नॉर्मल म्हणजे काय? वेव्हफ्रंटला काढलेला नॉर्मल, किंवा ज्याला रे ऑफ लाईटसुद्धा म्हणतो आपण, प्रकाशाचा किरण म्हणतो. मग रे ऑफ लाईट कसे काढता येतील आपल्याला? समजा मी एक वेव्हफ्रंट दाखवली, ही स्पेरिकल वेव्हफ्रंट आहे, मोठी दाखवली. मग स्पेरिकल वेव्हफ्रंटमधून बाहेर पडणारे जे रेज ऑफ लाईट असतील ते असे असतील. दीज आर द रेज ऑफ लाईट. हे रे ऑफ लाईट आहेत. आणि हे रे ऑफ लाईट कसे असतात? तर दे आर डायव्हर्जिंग इन नेचरमध्ये डायव्हर्जिंग आहेत, ते एक दुसऱ्यापासून दूर जाणारे आहेत. यांना रे ऑफ लाईटसुद्धा म्हटलं जातं, किंवा याला वेव्ह नॉर्मलसुद्धा म्हटलं जातं. दे आर ऑल्सो नोन ॲज वेव्ह नॉर्मल. वेव्हफ्रंटला काढलेले नॉर्मल, वेव्ह नॉर्मल. आणि लक्षात घ्यायचं, वेव्ह नॉर्मल हे नेहमी वेव्हफ्रंटला कसे असतील? परपेंडिक्युलर असतील. आणि इथं हे डायव्हर्जिंग आहेत नेचरमध्ये, एकमेकापासून दूर जाणारे. हा झाला पहिला टाईप, दॅट इज द स्पेरिकल वेव्हफ्रंट. दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात प्लेन वेव्हफ्रंट. नाउ व्हॉट इज द प्लेन वेव्हफ्रंट?
The wavefront emitted by the point source of light situated at infinite distance. हीच डेफिनेशन, फक्त पुढे वाढवायचं, सिच्युएटेड ॲट इन्फानाईट डिस्टन्स, म्हणजे पॉईंट सोर्स घ्यायचा पण जो इन्फानाईट डिस्टन्सवर असेल. इथं फायनाईट डिस्टन्स होतं, डिस्टन्स कमी होतं. जर इन्फानाईट डिस्टन्सवर एखादा पॉईंट सोर्स आहे आणि त्याच्यापासून वेवफ्रंट जर बाहेर पडली तर ती आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत स्पेरिकल वेवफ्रंटमध्ये कन्वर्ट होते. हेच एक्झाम्पल घ्या, ज्या वेळेला ही वेवफ्रंट पुढे 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 प्रॉपगेट होईल त्यावेळेला या वेवफ्रंटचा एक पार्ट जर घेतला तर ती प्लेन वेवफ्रंटमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. इट विल बी कन्वर्टेड इंटू प्लेन वेवफ्रंट, ती प्लेन वेवफ्रंटमधून कन्वर्ट होईल. व याचं बेस्ट एक्झाम्पल काय आहे तर सनलाईट रिचेस द अर्थ इन द फॉर्म ऑफ प्लेन वेवफ्रंट. सूर्यापासून निघणारी वेवफ्रंट स्पेरिकल असेल, हा सूर्य आहे, याच्यापासून निघणारी वेवफ्रंट स्पेरिकल आहे. हे पुढे 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 मोठी मोठी होत जाईल. इथं कुठंतरी पृथ्वी आहे, लहानच आहे सूर्याच्या केसमध्ये. ज्या वेळेला ही वेवफ्रंट अर्थच्या सरफेसपर्यंत पोहोचेल, अर्थच्या दृष्टीनं ही वेवफ्रंट कशी होऊन जाईल, प्लेन वेवफ्रंट होऊन जाईल. प्लेन वेवफ्रंट आपल्याला जनरेटसुद्धा करता येते, तयारसुद्धा करता येते. कशी तयार करता येते? बाय युझिंग द कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्सचा वापर करा, प्लेन वेवफ्रंट मिळवता येते आपल्याला. प्लेन वेवफ्रंट कशी मिळवता येते पहा. समजा मी एखादा कॉन्व्हेक्स लेन्स घेतला आणि त्याच्यासमोर एखादा सोर्स ठेवला, हा सोर्स आहे. मग या सोर्समधून ही स्पेरिकल वेवफ्रंट बाहेर पडली. एकाच साईडला दाखवली, मी इकडे दाखवली नाही. हे रेज ऑफ लाईट आहेत असे. कॉन्व्हेक्स लेन्सचं वैशिष्ट्य काय आहे? कॉन्व्हेक्स लेन्समधनं जे लाईट रेज ऑप्टिकल सेंटरमधून पास होतात ते अनडेविएटेड जातात आणि उरलेले जे लाईट रेज आहेत ते प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जातात. प्रिन्सिपल ॲक्सिस आहे त्याला पॅरलल जातात. मग इथं ही जी वेवफ्रंट आहे हे रे ऑफ लाईट आहेत किंवा याला वेव नॉर्मलसुद्धा म्हणता येईल. दीज आर द वेव नॉर्मल्स. आणि ही वेवफ्रंट आहे. आता ही वेवफ्रंट कशी झाली? प्लेन. इथं कशी होती? स्पेरिकल. म्हणजे पॉईंट सोर्सनी इमिट केलेली वेवफ्रंट ही स्पेरिकल होती, पण कॉन्व्हेक्स लेन्समधून पास झाल्यानंतर ती कशी होऊन जाते? प्लेन. आणि प्लेन वेवफ्रंटला वेव नॉर्मल हे नेहमी पॅरलल असतात. ते एक दुसऱ्यालाही पॅरलल असतात, एक दुसऱ्याला पॅरलल असतात. वेवफ्रंटला तर परपेंडिक्युलर राहतीलच. ही वेवफ्रंट आहे, या वेवफ्रंटला परपेंडिक्युलर आहेत तिघेचे तिघे, पण एक दुसऱ्याला कसे आहेत ते? पॅरलल. इथं पॅरलल नाही आहे, ते डायव्हर्जिंग आहेत नेचरमध्ये. हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर लास्ट थर्ड टाईप, दॅट इज कॉल्ड ॲज अ सिलेंड्रिकल वेवफ्रंट. सिलेंड्रिकल वेवफ्रंट इज द वेवफ्रंट इन द फॉर्म ऑफ सिलेंडर. तुम्हाला नावावरनं लक्षात आलं असेल, स्पेरिकल शेपमध्ये आहे, प्लेन शेपमध्ये आहे, इथं सिलेंड्रिकल असेल. धिस वेवफ्रंट इज इमिटेड बाय द लिनियर सोर्स ऑफ लाईट. माझी डेफिनेशन काय होईल? वरचीच फक्त लिनियर सोर्स लावायचा. द वेवफ्रंट इमिटेड बाय द लिनियर सोर्स ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज सिलेंड्रिकल वेवफ्रंट. आता तुम्हाला लिनियर सोर्स कोणता? तुम्ही रोज बघता घरात तुमच्या ट्यूबलाईट असेल, ट्यूबलाईट इज ए लिनियर सोर्स. हा ट्यूबलाईट आहे, याच शेपमध्ये असतो ट्यूबलाईट. ट्यूबलाईटची जी ट्यूब आहे ती ट्यूब या शेपमध्ये असते. मग यातून निघणारी जी वेवफ्रंट आहे ती सिलेंड्रिकल शेपमध्ये आहे. सिलेंड्रिकल शेप कशी? मी हा ट्यूबलाईट घेतला असा, मी ही ट्यूबलाईटची ट्यूब घेतली अशी, मग यातून वेवफ्रंट कशी निघेल? ही अशी. ही वेवफ्रंट चारही दिशेला अशी वाढत वाढत जाईल. मग हा शेप कसा आहे? हा शेप सिलेंड्रिकल आहे. मग ही जी वेवफ्रंट आहे, ही वेवफ्रंट कोणती वेवफ्रंट आहे? सिलेंड्रिकल वेवफ्रंट. म्हणून म्हणता येईल द वेवफ्रंट इमिटेड बाय द लिनियर सोर्स ऑफ लाईट. लिनियर म्हणजे काय? स्ट्रेट लाईनवरचा सोर्स आहे. हा ट्यूबलाईटचा सोर्स आहे, हा ट्यूबलाईटची ट्यूब आहे. ती ट्यूबलाईटची ट्यूबच स्पेरिकल शेपमध्ये असते ना. हा पेन आहे, हा पेन सिलेंड्रिकल शेपमध्ये असते. हा पेन आहे, त्या पेनचा शेप कसा आहे? सिलेंड्रिकल.
मग यातून बाहेर पडणारी जी वेव्हफ्रंट आहे ती सुद्धा काय असेल, सिलेंड्रिकल. चारही बाजूनी निघते, त्यामुळे सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट याच्यातून बाहेर पडेल आणि ती वेव्हफ्रंट पुढे चालून काय होत जाईल, मोठी 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 होत जाईल. पण शेप मात्र तोच राहणार आहे, सिलेंड्रिकल. द वेव्हफ्रंट इमिटेड बाय द लिनियर सोर्स ऑफ लाईट इज कॉल्ड ॲज सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. त्याला सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट म्हटले जाते. सिलेंड्रिकल वेव्हफ्रंटमध्ये काही जे लाईट रेज आहेत ते एक दुसऱ्याला पॅरलल असतील, काही डायव्हर्जिंग असतील. कारण तुम्ही एका सरळ रेषेवर, ही सिलेंड्रिकल आहे, तुम्ही एका सरळ रेषेवरचे घेतले तर एक दुसऱ्याला पॅरलल राहतील. पण एक इथं घेतला आणि खाली घेतला तर डायव्हर्जिंग, एक इथं राहील आणि एक इथं राहील, हे डायव्हर्जिंग राहतील. सम आर डायव्हर्जिंग, सम आर पॅरलल. काय, वेव्ह नॉर्मल ऑर रे ऑफ लाईट. तर आजचा टॉपिक या ठिकाणी आपला संपला. आपण ख्रिश्चन हायगेन्स वेव्ह थेरी ऑफ लाईट घेतली, त्यानंतर आपण वेव्हफ्रंट हा टॉपिक घेतला आणि वेव्हफ्रंटचे 3 टाईप्स घेतले, स्फेरिकल वेव्हफ्रंट, प्लेन वेव्हफ्रंट, सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट. आता उद्याला आपल्याला हायगेन्स प्रिन्सिपल घ्यायचा आहे.